नमस्कार, मी सुखदा रमेश कळमकर. काल आपण क्रियायोग आणि महाअवतार बाबाजी यांच्याविषयी माहिती घेतली आणि काल ती बरीच जुजबी माहिती होती. पण आज तोच विषय पुढे नेत नाड्या, सप्तचक्र म्हणजे काय, ते कशा प्रकारे आपल्या रोजच्या जीवनामध्ये कशा प्रकारे इफेक्ट होत असतो त्यांचा, आणि जर ते इनबॅलन्स झाले तर कशा प्रकारे आपल्या शारीरिक किंवा मानसिक ह्याच्यावरती परिणाम करतात, आणि मग ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी क्रियायोग हा कसा आपल्याला मदत करतो ह्यावरती आज आपण जरा डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर सगळ्यात प्रथम म्हणजे काल जे मी म्हणाले होते की नाड्या आहेत किंवा सप्तचक्र आहेत आणि आपण जो श्वास घेत असतो किंवा जो ऑक्सिजन असतो त्याचा पूर्ण परिणाम हा आपल्या शरीरावरती म्हणजेच 72,000 नाड्यांवरती होत असतो आणि त्याचबरोबर सप्तचक्रांवरती त्याचा परिणाम होत असतो. तर तो कशा प्रकारे आहे, आधी मुख्य नाड्या म्हणजे किती. काल आपण पाहिलं की मी म्हणाले होते की इडा, पिंगळा आणि सुषुम्ना ह्या 3 नाड्या रोज आपल्या कार्यरत असतात, पण ह्याच्या व्यतिरिक्तही नाड्या आहेत ज्या रोज आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. तर त्या कुठल्या आहेत, तर त्या अनुषंगाने आपल्या ह्याच्यामध्ये उल्लेखही आहे शिवस्वरोदयमध्ये. त्यावरती त्यांनी एक मंत्र वगैरे पण आहे. तर तो असा आहे की गांधारी हस्ती जीवा च पूषा चैव यशस्विनी अलंबुषा कुहुश्चैशैव शंखिनी दशमी तथा. अशा प्रकारे हा नाड्यांबद्दलचा मंत्र आहे शिवस्वरोदयमध्ये. तर म्हणजे हा मंत्र नक्की काय आहे, तर इडा, पिंगळा, सुषुम्ना ह्या तर 3 नाड्या आहेतच, ह्याचबरोबर गांधारी, हस्तिजीवा, पूषा, यशस्विनी, अलंबुषा, कुहू आणि शंखिनी ह्या 10 नाड्या देखील काम करत असतात. तर ह्यांचं कार्य कसं काय आहे, तर इडा, पिंगळा आणि सुषुम्ना हा प्राणवायू आहे, प्राणवायूचं वहन करतात. ह्यांचा डायरेक्ट संबंध, प्रत्यक्ष संबंध आपल्या मेंदूशी येत असतो, तसंच आपल्या हृदयाशी हा संबंध ह्याचा येत असतो. त्यानंतर जी येते गांधारी, गांधारी ही जी नाडी आहे ही आपल्या डाव्या डोळ्याशी रिलेटेड आहे. बरं, हिचं नक्की काम काय आहे, तर रक्त पुरवणे आहे. त्याच्यानंतर दृष्टीचा ह्याच्याशी संबंध येतो, डोळ्यामध्ये तेज ह्याचा संबंध गांधारी हिचा येत असतो. त्यानंतरची नाडी जी आहे हस्तिजीवा, तिचा संबंध आपला उजवा डोळा, त्याच्यानंतर डोळ्यांची उघड झाप किंवा डोळे फिरवणे ह्याच्याशी आहे. पूषा ह्या नाडीचा संबंध उजवा कान ह्या बरोबर आहे. ह्या पूषा नाडीमुळे आपल्याला ऐकू येणं, त्याच्यानंतर आवाजाची योग्य व्यवस्थापन करणं हे कार्य ही पूषा नाडी करत असते. आणि यशस्विनी त्याच्यानंतरची नाडी जी डाव्या कानाशी आपल्या रिलेटेड असते, ह्याचं देखील तेच कार्य आहे, ऐकू येणं किंवा आवाज व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन होऊन ते योग्य प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचवणं हे यशस्विनीचं काम आहे. अलंबुषा ही जी नाडी आहे हिचा संबंध तोंड म्हणजे रुची, चव घेणे ह्याच्याशी आहे. त्यानंतर येते नाडी शंखिनी, हिचा संबंध गुद किंवा मलोत्सर किंवा शरीरशुद्धी ह्याच्यासाठी आहे. अशा प्रकारे ह्या 10 नाड्या आपल्या रोजच्या शरीरामध्ये कार्यरत करत असतात आणि ह्याचा मेकॅनिझम जे परमेश्वराने केला आहे आपल्याला त्याचं माहीतही नाही. आपल्याला वाटतं की हे सहज सुरू आहे आणि आपणच सगळं करत आहोत, पण हे परमेश्वराचं मेकॅनिझम आहे. आणि हे जर मेकॅनिझम किंवा ह्या ज्या नाड्या जेव्हा आपल्या डिस्टर्ब होतात त्यावेळेला आपल्याला काही ना काही शरीराचे रोग किंवा आजार हे निर्माण होत असतात. कारण ह्या ज्या नाड्या आहेत ह्या आपल्या रोजचं कार्य त्यांचं अव्याहतपणे सुरू असतं. मग ह्या 10 नाड्यांबरोबर अजून काय आहे की जे आपल्या शरीरामध्ये रोजच्या रोज काम करत असतं, तर ह्याच्याबरोबर आपल्या शरीरामध्ये 10 प्राण आहेत, हे तुम्हालाही माहीत असतील. तर हे 10 प्राण कुठले आहेत, प्राण त्याच्यापैकी पहिलं आहे प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कूर्म, कृकुल, देवदत्त आणि धनंजय. हे जे 10 प्राण जे आहेत हे देखील ह्या 10 नाड्यांबरोबर अव्याहतपणे आपल्या शरीरामध्ये काम करत असतात.
जेव्हा हे दोन्ही 10 नाड्या, हे 10 प्राण व्यवस्थित कार्य करत असतात, त्याच वेळेला आपण जिवंत असतो किंवा आपलं जे मेकॅनिझम आहे हे अव्याहतपणे आतमध्ये सुरू आहे. प्राण जो आहे तो हृदयाशी कनेक्टेड आहे. त्याचं काम आहे श्वासोश्वास करणं, कारण तो आहे तरच आपण आहोत, नाहीतर आपण जिवंतच राहू शकत नाही. अपान म्हणजे हा गुदद्वाराच्या इथे किंवा त्याचं कार्य आहे मलमूत्र विसर्जन. हे 2 प्राण आपले रोजचे गरजेचेच आहेत, ह्याच्याशिवाय आपलं शरीर काम करू शकत नाहीत. त्यानंतर आहे समान. हा प्राण आपल्या नाभीजवळ आहे, त्याचं कार्य आहे अन्नपचन. जर समजा हा प्राण आपला डिस्टर्ब झाला किंवा त्याचं वहन बरोबर नसेल तर नक्कीच आपल्याला पोटदुखी सुरू होते किंवा असं वाटतं की नाही आज पोट आपलं बरोबर नाही आहे. त्यामुळे हा देखील प्राण तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर येतो प्राण उदान. हा प्राण कुठे असतो? उदान प्राण हा आपल्या कंठामध्ये असतो. जर हा प्राण आपला व्यवस्थित नसेल तर निश्चितच आपल्याला बोलायला त्रास होतो किंवा अन्न जेव्हा आपण गिळतो त्यावेळेला देखील आपल्याला त्रास होतो. आणि ह्याचं कार्य शरीर धारणेचं कार्य आहे उदान ह्याच प्राणाचं. त्यानंतर येतो प्राण व्यान, ज्याचं काम आहे रुधिराभिसरण किंवा रक्तवाहिन्या ह्यांच्याशी तो संबंधित आहे. आणि नंतर येतो त्याच्यानंतर नाग. नाग हा प्राण जो आहे नाभीच्या वरती असतो. ठीक आहे. नंतर कुर्म हा जो प्राण आहे पापण्याच्या किंवा डोळ्यांची आपली उघडझाप करण्याचं काम हे कुर्म करत असतो. त्यानंतर येतो कृकुल प्राण. हा वरती जो भाग आहे त्याच्यावरती हा प्राण स्थित असतो. ह्याचं कार्य काय आहे? जी आपल्याला नेहमी येत असते कधीही अधूनमधून शिंक, जी शिंक येते हे कृकुल ह्या प्राणाशी संबंधित आहे. त्यानंतर देवदत्त हा जो प्राण आहे हा कंठाच्या खालच्या भागाला आहे. ज्याप्रमाणे कृकुलचं काम आहे शिंक येणे, तसंच देवदत्ताचं काम आहे जांभही येणे. ओके. आणि सगळ्यात शेवटी आणि महत्वाचा हा प्राण, ह्याचं वहन रेग्युलर नसतं. ह्याचं वहन फक्त एकदाच होतं, ज्या वेळेला एखादा मनुष्य जातो त्यावेळी धनंजय ह्या प्राणाचं वहन होतं. आणि हा प्राण जो आहे हा प्राण शरीरात मधल्या सगळ्या भागामध्ये असतो, पण जेव्हा मनुष्य जातो त्याच्यानंतर शरीर फुगवण्याचं काम हे फक्त धनंजय प्राणवायू हा करत असतो. तर अशा प्रकारे ह्या 10 नाड्या किंवा हे 10 प्राण रोजच्या रोज आपल्या शरीरामध्ये फिरत असतात. मग हे प्राण जेव्हा फिरत असतात आणि समजा ह्याच्यातला एकही प्राण जेव्हा डिस्टर्ब होतो किंवा त्याचं वहन थांबतं तर आपल्याला लगेच समजतं की आज आपली तब्येत ठीक नाहीये किंवा आज काहीतरी आपल्याला चुकल्यासारखं होतंय. काही ना काही आतून आपल्याला इंडिकेशन्स मिळत असतात, पण आपलं त्याकडे अजिबात लक्ष नसतं. ते एक ऑक्सिजनच जो आहे म्हणजे जो प्राण सगळीकडे फिरतोय, पण तो अशा प्रकारे सगळे प्राणवायू किंवा नाड्यांपर्यंत पोहोचत असतो आणि तिकडनं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही समजत असते. मग आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे की हे जे प्राण जे आहेत, जर ह्यांना आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे त्याकरता आपल्याला व्यवस्थित ऑक्सिजन घेणं गरजेचं आहे. बरोबर. आता ह्या प्राणांबरोबर कुठली गोष्ट जी आहे जी आपल्या रोजच्या जीवनाकरता रोज जी काम करत असते ती आहे सप्तचक्र. तर सप्तचक्र काल पण मी तुम्हाला त्याची जुजबी माहिती दिलेली आहे. आज त्याची जरा डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगते की सप्तचक्र कुठे आहेत किंवा काय आहेत, त्याच्याबरोबर नक्की कुठले ऑर्गन्स रिलेटेड आहेत. तर सगळ्यात प्रथम जे येतं मूलाधार चक्र, ह्याला बेस चक्र देखील म्हणतात. आणि हे आहे ॲडर्नल ग्लँड्स. ठीक आहे. हे ॲडर्नल ग्लँड्स आहे मूत्रपिंडाजवळ आहे, किडनीशी संबंधित आहे हे ग्लँड. जेव्हा आपलं मूलाधार चक्र आपण म्हणतो डिस्टर्ब झालं आहे किंवा डॉक्टर म्हणतात की हा प्रॉब्लेम आहे, तर त्याच वेळेला आम्ही क्रियायोगी जे आहोत ते आम्ही म्हणतो नाही मूलाधार चक्र डिस्टर्ब आहे. त्यानंतर येतं स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्राशी रिलेटेड आहे गोन्स ग्रंथी, म्हणजे टेस्टिस किंवा ओव्हरीज आहेत त्याच्याशी रिलेटेड. ज्या वेळेला स्वादिष्टान चक्र हे डिस्टर्ब होतं त्यावेळेला टेस्टिसचे किंवा ओव्हरीजचे हे प्रॉब्लेम होत असतात. पॅनक्रिस ग्लँड्स आहे म्हणजे स्वादुपिंड, हे त्याच्याशी रिलेटेड आहे. पुढे येतं अनाहत चक्र, थायमस ग्लँड.
तर थायमस ग्लँड जे आहे हृदयाशी रिलेटेड आहे आपलं महत्त्वाचं. विशुद्ध चक्र, तिकडे थायरॉइड ग्रंथी, कंठग्रंथी आहेत. ह्या देखील जेव्हा आपल्याला डिस्टर्ब होतात तर त्यावेळेला आपल्याला नक्कीच म्हणजे ह्याचे पुढचे जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं हे डिस्टर्ब झाल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला त्याच्यावर काम करावं लागतं. त्यानंतर येतं आज्ञाचक्र. इथे आहे पिट्युटरी ग्लँड, जी खूप महत्त्वाची आहे, जिकडनं आपल्याला बऱ्याच गोष्टी अध्यात्मातल्या किंवा सेल्फ रिअलायझेशनच्या ह्या गोष्टी कनेक्टेड असतात. त्यानंतर येतं सहस्रार चक्र, पिनेल ग्लँड, ही ब्रेनमध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या का आहेत? आता समजा आपण डॉक्टरकडे गेलो आणि सांगितलं की पोट दुखत आहे, आणि पोट नक्की कुठे दुखत आहे, कारण स्वादिष्टान चक्र पण आहे, मणिपूर चक्र पण आहे. ठीक आहे. ज्यावेळेस स्वादिष्टान चक्र आहे तर त्या ठिकाणी आपले मूत्रपिंड किंवा जलतत्वाचे सगळे त्या ठिकाणी ऑर्गन्स आहेत, त्याबरोबर गर्भपिशवी आहे. तर डॉक्टरांचं म्हणणं असतं की जे मेडिकल ह्याच्यामध्ये तर ते आहेच, पण आम्ही क्रियायोगाच्या दृष्टिकोनातनं जर ह्याचा विचार केला तर त्यावेळेला जे पोट दुखत आहे तर ते जलतत्वाशी रिलेटेड म्हणजे स्वादिष्टान चक्राशी रिलेटेड आहे. मग हे चक्र जेव्हा आपलं डिस्टर्ब होतं किंवा ते इनबॅलन्सिंग होतं तर त्यावेळेला आपल्याला कुठले ना कुठले तरी आजार हे होत असतात. मूलतः मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र, ही तिन्ही चक्र जी आहेत ही भौतिक चक्र आहेत. ह्या चक्रांमध्ये इमोशन्स आहेत, ह्या चक्रामध्ये मानसिक आणि भावनिक ह्या गोष्टी अडकलेल्या असतात, किंवा आपलं रोजचं भौतिक आयुष्य जे आपण जगत असतो ते ह्या 3 चक्राशी संबंधित आहे. मग त्याच्यानंतर अनाहत चक्र किंवा विशुद्धी, आज्ञा किंवा सहस्रार, ही जी चक्र आहेत ही पूर्णतः आध्यात्मिक चक्र आहेत. मग ह्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस जेव्हा तयार होतात त्यावेळेला आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम्स हे होत असतात. मग ब्लॉकेजेस म्हणजे काय, तर ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेन की हेल्थ ऑर्गनायझेशनचा जो स्टडी आहे आत्ताचा, तर त्या दिवशी मी सहज ते वाचत होते, मला म्हटलं ठीक आहे आपण बघूया काय आहे हा स्टडी. तर आत्ताचा जो 2020चा हा जो काळ आहे तर त्याच्यामध्ये हेल्थ ऑर्गनायझेशनने जो स्टडी केला आहे त्याच्यामध्ये जे मानसिक मुख्यतः आजार आहेत तर त्याच्या बाबतीत त्यांनी पूर्ण स्टडी करून रिपोर्ट दिला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी डिटेलिंगमध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे काय काय आजार आहेत. तर सगळ्यात प्रथम जे कॉमनली सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये आढळतं की डिप्रेशन ही अशी गोष्ट आहे की ती सुरुवातीला आपण ते खूप लाईटली घेतो किंवा ठीक आहे म्हणजे आपण स्वतःलाही म्हणतो ओके आज मला डिप्रेशन आले किंवा आज माझा मूड नाही आहे किंवा ह्या गोष्टीबद्दल आज नर्वसनेस आहे. पण जर तुम्ही त्याचा स्टडी जेव्हा केला तर ग्लोबली 264 मिलियन पीपल्स जे आहेत लोक ही डिप्रेशनमध्ये आहेत. आणि सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त आहेत. कारण डिप्रेशन ही अशी म्हणायला आपण म्हणतो की खूप साधी गोष्ट आहे, होतं डिप्रेशन, कधी कधी आपण नर्वस होतो, स्वतःलाही आपण ही समजूत घालून घेतो, पण ह्याचा दूरवर नंतर नक्कीच परिणाम होत असतो आपल्या नकळत. मग ते काय करायला पाहिजे, मग त्यावेळेला कुठलं चक्र आपल्या क्रियायोगाच्या दृष्टिकोनातनं कुठलं चक्र डिस्टर्ब झालं आहे. ज्या वेळेला आपण डिप्रेशन येतो किंवा मानसिक आजारामध्ये आपण जेव्हा गुंतलो जातो तर त्यावेळेला मणिपूर चक्र हे आपलं डिस्टर्ब होत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर डिप्रेशन नंतरची पुढची पायरी त्यांनी परत सांगितली आहे बिपोलर डिसऑर्डर. तर ह्यामध्ये देखील काय होत असतं, बिपोलर डिसऑर्डरमध्ये आपल्याला मूड्स जे आहेत ते स्विंग्स होत असतात. एकच मूड कंटिन्यू नाही राहत, काही ना काही चिडचिड होत असते, काही ना काही आपलं स्वतःबद्दलचं मत स्वतःच आपण खराब करून घेत असतो किंवा ह्या प्रकारे हा बिपोलर डिसऑर्डरचा रोग आहे. आणि 45 मिलियन पीपल ग्लोबली हे त्याबद्दल अफेक्टेड आहेत. त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती आहे स्किझोफ्रेनिया हा करता 20 मिलियन पीपल जागतिक त्यांनी सांगितले आहेत की ह्या आजाराने ग्रस्त आहेत. ह्याच्यामध्ये आता आपण सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जे आता हल्लीच झालेलं आहे सुशांत सिंग राजपूत ह्याचं उदाहरण देता येईल, किंवा
बरीचशी अशी उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर बरेच 2-3 लोकांनी पण त्याच ह्याच्यामध्ये सुसाईड करून घेतलं आहे. तर हे छोटे छोटे सुरुवातीला वाटणारे आजार नंतर हे बरेच मोठ्या प्रमाणात आपल्यावरती इफेक्ट करत असतात आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या नकळत चुकीचे व्यवहार होत असतात. त्यानंतर येतो आहे डिमेंटिया. ह्याच्यामध्ये 50 मिलियन पीपल जे आहेत हे त्या रोगाने ग्रस्त आहेत. मग हे का होतं, कशामुळे होतं, का आपले हे असे एवढे ताणतणाव वाढले आहेत. कालचाच तो विषय परत कंटिन्यू होतोय, कारण हल्ली सगळेच नातेसंबंध आपले खराब होत चालले आहेत. आपल्यावर विश्वास नाही राहिला किंवा आपल्या समोरच्या व्यक्तींवरती विश्वास नाही राहिला आहे. आपण एकमेकांशी बोलत नाही आणि मग त्याच्यामुळे फक्त एकाच दृष्टिकोनातनं व्यक्तींबद्दल विचार करणं किंवा त्याबद्दल मत तयार करून घेणं की ही व्यक्ती अशीच आहे. अगदी सुरुवातीला आत्ताचं परत लेटेस्ट उदाहरण सांगायचं तर खूप अतिशय वाईट वाटलं मला ही गोष्ट वाचून की डॉक्टर शीतल आमटे करजगी ह्यांनी जेव्हा आत्महत्या केली तर खूप वाईट वाटलं. कारण ज्यांनी लोकांना संदेश दिले आहे, ज्यांनी स्वतः सांगितलं की तुम्ही डिप्रेशनमधनं कसं बाहेर यायचं आणि ज्या सुंदर अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि त्यांनी इथपर्यंतचा टोकाचा निर्णय घेणं आणि त्यानंतर सुसाईड करणं हे अतिशय खेदजनक आहे. आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण ह्या खूप आतमध्ये प्रत्येक व्यक्तीवरती परिणाम करत असतात. आपण म्हणतो की नाही ठीक आहे, आपण नाही आज बोललो, पण नाही, तुम्हाला बोलायला पाहिजे, शेअरिंग करायला पाहिजे. आपल्या मनात काय चालू आहे किंवा समोरच्याच्या मनात काय चालू आहे समजून घेणं गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा क्रियायोगाशी कसा काय संबंध. कारण क्रियायोग म्हणजे नक्की काय आहे. तर काल मी जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये आपण श्वास घेतो, ऑक्सिजन पूर्ण आपण शरीराला पुरवत असतो. ज्या वेळेला समजा आता सप्तचक्रांचं आपण म्हणतोय तर ज्या वेळेला सप्तचक्र ही डिस्टर्ब होत असतात आणि महाक्रिया जेव्हा केली जाते बाबाजींची त्यावेळेला ह्या सप्तचक्रांमधून संपूर्ण ऑक्सिजनचं वहन होत असतं. म्हणायला ही क्रिया आपण म्हणतो की सूक्ष्म आहे पण ह्याचा परिणाम खूप दूरवर आपल्या शरीरामध्ये होत असतो. ब्लॉकेजेस जे आहेत मानसिक आणि शारीरिक हे सगळे ब्लॉकेजेस क्रियायोगाने नक्कीच कमी होत पूर्णपणे नाहीसे होतात. क्रियायोगाचं अगदी उदाहरण द्यायचं तर छोट्यातली छोटी आपली सर्दी पडसं जे आहे ते पासून ते कॅन्सरपर्यंतचे रोग हे क्रियायोगामुळे बरे होत आहेत. आत्तापर्यंत पॅरालिसिस, ट्यूमर, त्याचप्रमाणे हाय BP, लो BP, डायबिटीस असे जे पेशंट होते हे पेशंट जे माझे साधक आहेत तर त्यांना हा क्रियायोगाचा खूप फायदा झाला आहे. त्याच्यापासून त्यांची मुक्तता झाली आहे. इवन एंजियोप्लास्टी केलेले देखील काही साधक आहेत. एंजियोप्लास्टीनंतर खरं लोकांवरती खूप लिमिटेशन्स येतात पण ते देखील आता रेग्युलर क्रियायोग करत आहेत आणि त्याच्यातून त्यांची म्हणजे खूप हेल्दी लाईफ आहे त्यांचं. खरं मलाही वाटलं होतं की यांना श्वास घ्यायला काही त्रास होईल किंवा हृदयावरती बर्डन येईल किंवा जर जोरात श्वास घेतला तर दाब वगैरे किंवा तणाव असे येतील शरीरामध्ये, पण तसं नाही झालं आणि खूप छान आज त्यांचं आयुष्य आहे आणि कुठेही त्यांना श्वास घ्यायला किंवा हृदयावरती कसलाही ताणतणाव नाही आहे. तर हे प्रत्येक ह्या 10 नाड्या किंवा हे 10 प्राण हे आपले सप्तचक्र ह्या प्रत्येक ह्याच्यावरती क्रियायोग हा काम करत असतो. मग क्रियायोग करायचा आहे, मग साधना आली, कारण साधना ही करावीच लागते. आता साधना म्हणजे काय हे प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. याच्यामध्ये बरीच मतांतरं मिळतील आपल्याला की साधना म्हणजे नक्की काय करायचं आहे. काय करायचं म्हणजे जर मी एका ठिकाणी बसले आहे किंवा बसलो आहे आणि मी डोळे मिटलेत तर ही साधना आहे का. तर साधना म्हणजे अगदी साधं सोपं आहे की आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी जी क्रिया आपण करतो ती झाली साधना. मग ती कशी करायची. काही जणांचं आहे नाम घेणे, काही जण म्हणतात की नाही आम्ही पोथी वाचन करतो, काही जण म्हणतं की नाही आमचं कर्मकांड जेव्हा आहे किंवा आम्हाला पूजा आणि ह्याच्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो. तर प्रत्येकाचे आपापले साधनेचे मार्ग वेगळे आहेत. पण साध्य जे करायचं आहे आणि जे साध्य करण्यासाठी जे आपण साधन वापरतो ते प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. तर क्रियायोग हा जो आहे हा योगातला प्रकार आहे
पण ही तुमची अध्यात्माकडे जाण्यासाठीची पहिली प्रथम पायरी आहे की जिथे आपण आपली स्वतःची शारीरिक बैठक तयार करतो. त्या शारीरिक बैठकीने आपण हळूहळू एक एक पायरी चढत सेल्फ रिअलायझेशनकडे जातो. आणि ज्या वेळेला सेल्फ रिअलायझेशन होतं त्यावेळेला आपल्याला आपल्या स्वतःतील काही गोष्टी ज्या आहेत त्या समजू लागतात. आणि हे सेल्फ रिअलायझेशनने आपलं ट्रान्सफॉर्मेशन हे क्रियायोगाद्वारे होत असतं. कारण आपण जर एखाद्याला सांगितलं की तू हे चूक आहेस किंवा तू स्वतःला बदल, तर हे शक्य नाही आहे. कारण आपण कोण आहोत की एखाद्याला सांगणं की तू बदल किंवा तुला बदलायची गरज आहे. आपल्याला हे म्हणजे काय अधिकार नाही दिलेत परमेश्वराने. आपण कोणाला बदलू शकतो? आपण स्वतःला बदलू शकतो. मग हे स्वतःला बदलणं केव्हा शक्य होतं? ज्या वेळेला आपण स्वतःचा अभ्यास करतो, स्वतःबद्दलचं सेल्फ रिअलायझेशन करतो, त्यावेळेलाच आपण स्वतःला बदलू शकतो. मग ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जेव्हा आपण जात असतो त्यावेळेला निश्चितच क्रियायोगापेक्षा महाअवतार बाबाजींची महाक्रिया जी आहे, ही महाक्रिया ही सुप्त स्वरूपामध्ये प्रत्येक ठिकाणी काम करत असते. तर क्रियायोगाचं संपूर्ण बरंच डिटेलिंग आहे, बरीचशी माहिती आहे. आणि मुख्य म्हणजे कालप्रमाणेच मी जे बोलले की हे श्वासावरतीच नियंत्रित असलेलं गणित आहे. आणि याच्यावरती बोलायला गेलं तर खूप होऊ शकतं, पण मला समजत नाही की नक्की काय बोलू. कारण हे जे आहे श्वास मी तुम्हाला ऑनलाईन नाही शिकवू शकत. कारण श्वास कोणाचा कसा आहे, प्रत्येकाची लय कशी आहे किंवा प्रत्येकाचा स्वर कसा जातो आहे ह्याच्यावरती हे डिपेंड असतं. त्यामुळे क्रियायोग हा जो आहे पर्सनली किंवा गुरु शिष्य परंपरा ह्याच्यातूनच हा क्रियायोग शिकवला जातो. आणि नक्कीच तुम्ही हा क्रियायोग शिकून घ्या, कालच्या प्रमाणेच मी सांगेन. आणि आपल्या शरीरातले जे ब्लॉकेजेस आहेत, शारीरिक आहेत किंवा मानसिक आहेत, आणि मुख्यतः हे काढणं गरजेचं आहे. मग त्याकरता क्रियायोग तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. तुम्हाला गोल सेट करण्यासाठी देखील क्रियायोग हेल्पफुल होईल. आणि आज मी जास्त नाही माहिती देत आहे, आज खूप कमी माहिती आहे, पण नक्कीच पुढच्या वेळेला मी नवीन विषय घेऊन तुमच्या पुढे येईन. आणि त्या अष्टांग योग किंवा पतंजली सूत्र ह्याच्यावरती बोलू. आणि आवडला असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ, कारण आज खूप छोटा व्हिडिओ झालेला आहे, तर त्याकरता क्षमस्व. कारण जास्तीत जास्त माहिती कालच देऊन झाली होती, त्यामुळे आज थोडक्यात माहिती दिली आहे. तर पुढच्या वेळेला नक्की अष्टांग योग किंवा पतंजली सूत्र ह्याच्यावरती बोलीन मी. आणि अशाच प्रकारे मला तुमची सेवा करण्यासाठी संधी द्या. धन्यवाद.